नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 2 मध्ये सुंदर असं पेंडंट बनवायला शिकणार आहोत. त्या पेंडंट पासून आपण मंगळसूत्र कसं बनवू शकतो हे बघणार आहोत. आणि याच पेंडंटचा वापर करून आपण तनमनी सुद्धा पाहणार आहोत पार्ट 3 मध्ये. चला तर मग लागणारं साहित्य आपण पाहूया. आपण इथे बॉलपिन घेतली आहे. 4 नंबरचे मोती आहेत, 5 नंबरचे मोती आणि 6 नंबरचे मोती सुद्धा आपण इथे घेतलेले आहेत. त्याचसोबत आपल्याला मंगळसूत्रासाठी मंगळसूत्राची सर लागेल. मी इथे 36 इंचाची मंगळसूत्राची सर घेतली आहे 4 पदरी. पेंडंट बनवण्यासाठी आपल्याला इथे इनविजिबल वायर लागणार आहे. त्यासोबत आपल्याला कुंदन लागणार आहेत. मी इथे 3 कुंदन घेतलेले आहेत आणि कानातल्याचं जोड लागणार आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे कानातल्याचं जोड घेतलेलं आहे. जमरिंग्स घेतलेले आहेत, कनेक्टर घेतलेले आहेत, क्रीम बीड्स घेतलेले आहेत, कॉटनचा दोरा आहे आणि कटर आणि पक्कड सुद्धा घेतलेला आहे. चला तर मग सुंदर असं मंगळसूत्राचं पेंडंट कसं बनवायचं सुरुवात करूया. आणि त्याचबरोबर आपण मंगळसूत्र कसं लावायचं हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. आपल्याला आता अशा प्रकारे कुंदन रेडी करून घ्यायचे आहेत. खालच्या बाजूला आपण 4 नंबरचे मोती लावलेले आहेत आणि वरच्या बाजूला सुद्धा 4 नंबरचा मोती लावलेला आहे. या कुंदनला आता आपण मोती कसे अटॅच करायचे आहेत हे पाहूया. बॉलपिनच्या सहाय्याने 4 नंबरचा मोती आपण आता पहिलं वरच्या बाजूस अटकवून घेऊया. व्यवस्थित असं घट्ट बांधून घेऊया. उरलेली तार कटरच्या सहाय्याने व्यवस्थित कट करा, जेणेकरून ती आपल्या मानेला टोचणार नाही आणि आपल्या कपड्यांमध्ये सुद्धा अटकणार नाही. आता आपण खालच्या बाजूस लटकन कशी लावायची हे पाहूया. इथे सुद्धा आपण 4 नंबरचा मोती यूज केलेला आहे. इथे सुद्धा व्यवस्थित अशी तार कट करून घ्या आणि संपूर्ण लटकन अशा प्रकारे लावून घ्या. सेम आपण कानातल्याला सुद्धा असं सेम करणार आहोत. तुम्ही बघू शकता मी इथे रेडी करून ठेवलेला आहे एक. आता आपले सर्व कुंदन बनवून रेडी झालेले आहेत. सेम आपण कानातल्याला सुद्धा तसंच करणार आहोत. अशा प्रकारे कानातला सुद्धा रेडी झालेला आहे आणि सर्व कुंदन सुद्धा रेडी झालेले आहेत. चला तर मग आपण पेंडंट कसा बनवायचा हे बघूया. यासाठी मी इथे 2 छोटे कुंदन सुद्धा घेतलेले आहेत. आता आपण इनविजिबल वायर कट करून घेऊया. वायर कट करताना प्रत्येक वेळी ती लॉकमध्ये अटकवून घ्या. सर्वप्रथम आपण वायरमध्ये क्रीम बीड्स ओवून घेऊया. त्यानंतर एक जमरिंग ओवून घेऊया आणि दुसरा टोक पुन्हा क्रीम बीडमध्ये अशा प्रकारे ओवून घेऊया आणि दोन्ही बाजू समान करून घ्यायच्या आहेत. इथे 2 पदर होतील आपले. अशा प्रकारे आपले 2 टोकं होतील आणि शेवटची बाजू व्यवस्थित अशी घट्ट करून क्रीम बीड्स जमरिंगला टाईट करून घ्या. क्रीम बीड्सने जमरिंगला टाईट करून घ्या आणि पक्कडच्या सहाय्याने तो मणी प्रेस करून घ्या, म्हणजे आपली जमरिंग अटकून जाईल, व्यवस्थितपणे अटकून जाईल. त्यानंतर अशा प्रकारे 2 टोकं करून घ्या. पहिल्या बाजूमध्ये आपल्याला संपूर्ण मंगळसूत्राचं पेंडंट ओवून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण इथे 5 नंबरचे 2 मोती ओवून घेऊया. त्यानंतर मोठा कुंदन ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर एक 5 नंबरचा मोती आणि
इथे लहान कुंदन ओवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण कुंदन ओवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर का माझी व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली हे जरूर कळवा. अजून तुम्हाला कोणकोणत्या ज्वेलरी शिकायला आवडतील हे कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा प्रकारे आपण इथे संपूर्ण पेंडंट ओवून घेतलेला आहे. आता क्रीम बीट ओवून घ्यायचं आहे. शेवटी 2 मणी ओवल्यानंतरच क्रीम बीट ओवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक जमरिंग ओवून घेतली आहे मी इथे. आता पहिल्याच सारखं सेम क्रीम बीट आणि त्याच्या पुढचा एक मणी असं शेवटची वायर ओवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे कसं 2 मोत्यांमधून वायर बाहेर काढलेली आहे आणि अशा पूर्ण व्यवस्थित आपलं पेंडंट टाईट करून घ्यायचं आहे. कुठेही जागा राहता कामा नये आणि व्यवस्थित असं क्रीम बीट प्रेस करून वायर लॉक करून घ्यायची आहे आणि नंतर 2 मोत्यांच्या मधल्या जागेत वायर कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या वायरचा टोक कुठेही दिसणार नाही. आता दुसऱ्या टोक पेंडंटच्या खालच्या बाजूस ओवून घ्यायचं आहे. सेम प्रोसेस आहे. पहिले 2 मोती नंतर 1 मोती. तुम्ही बघू शकता इथे मी पहिले 2 मणी ओवून घेतले आहे 5 नंबरचे. त्यानंतर मी कुंदनमधून वायर काढते आहे. एका कुंदनमधून वायर बाहेर काढल्यानंतर पुढे आपल्याला 6 नंबरचा मोती ओवायचा आहे. कारण तुम्ही बघू शकता आपल्याला मंगळसूत्राचं पेंडंट सरळ नाही करायचं आहे, आपल्याला राऊंड शेपमध्ये करायचं आहे. त्यासाठी आपण इथे 6 नंबरचा मोती ओवून घेणार आहोत. एकच ओवायचा आहे. सेम आपल्याला पुढेही तसंच सेम करायचं आहे. 6 नंबरचा मोती ओवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर का ही ज्वेलरी विकत घ्यायची असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती या ज्वेलरीचा स्क्रीनशॉट पाठवून बुक करू शकता. आपल्याकडे ही ज्वेलरी विकण्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे. अशा प्रकारे मी प्रत्येक गॅपमध्ये एक 6 नंबरचा मोती ॲड करून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पेंडंटला आता व्यवस्थित असा सर्कल शेप आलेला आहे. असे आपण 6 नंबरचे मोती ओवून झाल्यानंतर पुढे 2 5 नंबरचे मोती ओवून घेणार आहोत. आणि त्यानंतर क्रीम बीट्स वापरून सेम जमरिंगमध्ये मधून आपण ही वायर काढून घेतली आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे. पुन्हा आपण त्याच क्रीम बीटमधून वायर काढतो आहोत आणि त्याच्या पुढच्या एका मोतीमधून सुद्धा सेम टाईमला वायर बाहेर काढून घेत आहोत. अशा प्रकारे व्यवस्थित टाईट करून नंतर कटरच्या सहाय्याने आपण ती वायर कट करणार आहोत. त्याआधी आपण क्रीम बीट पकडच्या सहाय्याने प्रेस करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता आपला सुंदर असा पेंडंट रेडी झालेला आहे. आता आपण या पेंडंटला 4 पदरी मंगळसूत्राची सर अटॅच करून घेणार आहोत. तुम्हाला जर का इथे 2 पदरी हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2 पदरी सर सुद्धा अटॅच करू शकता किंवा काही लेडीजला 18 इंचाची सर सुद्धा आवडते, शॉर्ट मंगळसूत्र सुद्धा आवडतं. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे मंगळसूत्राची सर अटॅच करून घेऊ शकता. इथे व्यवस्थित असं पकडच्या सहाय्याने जमरिंगमध्ये आपण मंगळसूत्राची सर अटॅच करून घेत आहोत. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी इथे मंगळसूत्राची सर अटॅच करून घेतली आहे आणि व्यवस्थित असं जमरिंगला पकडच्या सहाय्याने प्रेस करून घ्या, जेणेकरून तुमचं मंगळसूत्र सुटणार नाही.
अशा प्रकारे आपलं मंगळसूत्र रेडी झालेलं आहे. किती सुंदर आणि अगदीच ब्रायडल लुक आलेला आहे या मंगळसूत्राला. तुम्ही पाहू शकता. कमीत कमी टायमामध्ये होणारं हे मंगळसूत्राचं पेंडंट आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आणि पार्ट 3 पाहण्यासाठी पार्ट 3 मध्ये आपण ह्या पेंडंटचा वापर करून तनमणी कसा बनवता येतो हे पाहणार आहोत. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.